नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती। बांधवांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। बीडच्या तुरुंगात असताना मी माझ्या नवऱ्यासोबत करुणा शर्माचा मोठा दावा काय आहे, सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। बांधवांनो, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकांशी बोलत असल्याचा आरोप केला आहे। कराड हा तुरुंगात चहा नाश्ता करत असल्याचा दावा करत दमानिया यांनी कराडला मिळणाऱ्या सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। या आरोपांना करुणा शर्मा यांना पाठिंबा दिला आहे। अंजली दमानिया यांचे आरोप खरे आहेत। मी स्वतः बीड जेलमध्ये 16 दिवस राहिले आहे, त्यामुळे दमानिया जे म्हणत आहेत त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, असे करुणा शर्मा यांनी सांगितले। मी 16 दिवस बीडच्या तुरुंगात होते, त्यावर माझा नवरा माझ्यासोबत अर्धा तास बोलायचा। मी 6 दिवस अन्न खाल्ले नव्हते, फक्त एका सफरचंदावर मी होते, तरीही मला जेलमध्ये चांगल्या हॉटेलमधून जेवण पाठवण्यात आले होते। धनंजय मुंडे यांनी मला फोन करून सांगितले की 5 स्टार हॉटेलमधून जेवण पाठवले आहे, ते खा। माझ्याशी अर्धा तास फोनवर बोलायचे। अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडला मिळणाऱ्या सुविधांबद्दल केलेला दावा 100% बरोबर आहे, असेही करुणा शर्मा यांनी म्हटले। करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेसारखे लोक मंत्रालयात नको असे म्हणत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेची सावली आहे, त्याच्याकडे हजारो कोटीची मालमत्ता आहे, त्यामुळेच आज राजीनाम्याची मागणी केली जात आहे आणि धनंजय मुंडेने राजीनामा दिला पाहिजे असं त्या म्हणाल्या। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही सांगितले। बांधवांनो, करुणा शर्मांनी केलेल्या स्टेटमेंटबद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमात नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व सर्व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटतील। भेटूया पुढच्या व्हिडिओसह। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।